पण भरणार जुनावला आहे तो विचार आपला ही पाऊल आहे आपली आणि पाणी बघा पाऊल कधी भरणार गाई जाता मनात आवाज असं नाव मला त्या भिशा टाकलेला आहे. भिशा जो असा सरळ गेलाय ते साईडला त्या धाराला आणि इथून असा इथं बांधलाय त्या साईडला. तो हा शेतच आहे समजा असा पाणी भरलंय शेतच आहे म्हणजे तलाठी बोलतात ना असं शेत आहे तिथं काय करत नाही असं आहे. आणि पाणी बघाल तर पाणी बघा किती चेक करा बघा पाणी चेक करा किती भरलं गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी आहे. सो आता तो जाईल बघा भिशा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये म्हणजे शेतात आहे शेतामध्ये मावरा चढलेला आहे. आता शेतात कधी लागते काय लागते ते आता बघू. आणि पाणी बघाल ना असं आहे ना वाटते का समुद्राची इथं आम्ही बघा पाणी बघा. आणि आपली तिथं पौल आहे तिथं आपण पौलं टाकलेलं बघा त्या ढोलक्या होत्या त्या ती जागा ती आहे ती. आणि आता पावसामुळे सगळं भरलेलं आहे आणि आमचं गाव आहे ना रेड अलर्ट बोलाल ना तर समजा तसंच इतका पाऊस पडतोय कंटिन्यू पाऊस आहे गावामध्ये. सो आता आम्ही आलो आहे विचार आता तर काय मावरावं लागतं ते बघू. आणि आमच्या सोबतून बघा पियुष ठाकूर आहेत आपल्यासोबत. सो आता काय मावरावं लागतं किती लागतं आहे ते बघूया आपण बघू दुसऱ्या दिवशी. कारण आता भिशा टाकून ठेवत आहे तर लागेल तर चांगली गोष्ट आहे चांगलाच म्हणजे चिवणा काय असेल त्या लागेल त्या. सो आता हा टाकला आहे भिशा. आता याच्यानंतर तो नवीनवाला भिशा टाकलेला आपण तो जो टाकल्यानंतर आता जुनावाला भिशा आहे ना तो आपला फाटलेला तो भिशा टाकायला जायचा आहे. सो आता चला जाऊया आणि आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग बघत राहा एकदम मजा येईल तुम्हाला. आणि किती मावरा लागतं ते पण दाखवेल. आणि आज मस्त संडे आहे तर आपण मस्त धरणावर जाणार आहोत तिथंचा पण ब्लॉग याच्यामध्येच ॲड करतो. सो थोडी मजा तिकडची पण दाखवतो. सो चला भेटूया नंतर पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंग चॅनल ब्लॉगमध्ये कमबॅक लगेच. चुना केलं झालं काय आपला भिशा बघा तिकडं टाकलेला आहे. हा बघा भिशा आपला जुनावाला आहे तो भिशा टाकला आहे. ही पाऊल आहे आपली आणि पाणी बघा पाऊलीन कधी भरलाय तो डोक्याची पाणी आहे. आता पवा ना पाणी बघा पाणी नुसतं पाणी. आता येते भिशा टाकून झालेला आपला तिथपर्यंत गेलाय. सो आता नंतर बघायला आरामात किती पाहावं लागेल किती काय. सो गाईस आलेलो आहे घरी एकदम मजा करून पावसाची. हो बघा भिजलोय मस्तपैकी. सो आता आलो घरी मस्त भिशा टाकलेला आहे. आणि ते 2 खाऊ लागलेले पियुष्य भिशा लागलेले ते 2 आपल्याकडे आहेत मस्त. काय भिशा खाला आणू भिशा टाकलाय बस आता आवरी मेहनत करून टाकलाय भिशानं. भिशा आणला का विचारता कमी मेहनत होती भिशा गुंतलेला ना मित्रांनो आपला तर जुना भिशा तो आय कधी गुंतलेला सुट्टा नाही तर अर्धा तो सुटला नाही तो काय चिखल आहे तो तर अर्धा सुटला नाही भिशा तर तो मी एका साईडला असा ठेवून दिलाय. तो स्वराला कटायला आला तर दमलेलो अक्षरशः जेवढा भिशा गेला आपण तेवढा टाकलेला आहे. अर्धवट तो असा 1 साईड वाकडा तिकडा तो लागलेला आयो दमली बस आयो सकाळपासून जेवण दमाला आयोला. तो आता मी भाकर खाते मस्तपैकी भाकर आणि शिवरा लागलेला पियुसांचेच भिशा लागलेला. तर एक आपल्याकडे आलेला आहे शिवरा 2 शिवरे लागलेलं तर त्यांना एक आहे आणि आपल्याकडे एक आलेला आहे. तो मस्त शिवराची भाकर खाऊ आणि जाणार आहोत आता धरणावर. तर पप्पूस आला आहे खाण्याशी आता पप्पूस गेला आहे धरणावर. तर धरणावर जाऊन तुम्हाला धरण दाखवते आपला रानसई डॅम दाखवते ज्यांना कोणाला माहिती नसेल. गाववाल्यांना तर माहितीच आहे आपल्या ज्यांना नसेल माहिती त्यांना दाखवते आपला रानसई डॅम कसा आहे. सो भेटते तुम्हाला तिकडं. आता भाकर खाते ना निघूया थोड्या वेळात फोन चार्जिंगला लावून मस्त बाय बाय भेटते नंतर चला. सो काय जातात चालू आहे धरणावर मस्त यांचा डबा घेऊन जा. डबा म्हणजे याच्यात मासा येईल ते घेऊन जाऊ. कोंबरा यांना मासा घेऊन जायचं आहे. आणि मस्त मी पण भाकर काढली यांनी पण भाकर काढली. शिवरा मस्त लागला मॅट तो खाल्ला
अरे खरं चिवणाच्या काम भारी लागतं, शपथ लागतं. चिवणा शपथ सांगते नाही भारी लागतं. हेर टाक. तो मित्रांनो चला आता जाते धरून दाखवतो तुम्हाला केल्यावर. आता काय आहे ते नाही माहिती. ॲक्च्युली यांना फोन लावलेला, त्याचा फोन नाही लागत. पहिली गोष्ट आता फोन लावावा लागेल. परत लागलं तर ठीक, नाही तर डायरेक्ट शोधकाम आहे आपला. इकडे शोध तिकडे शोध असाच करावा लागणार आहे. चला फोन आलेला आहे, पप्पाचा फोन आला आहे. थांबा. मित्रांनो आले आता धरणाची इथं. स्विमिंग पूल बघा पहिला, टॉपचा स्विमिंग पूल. टॉपचा आहे आई शाबाश. स्विमिंग पूल आवरा भारी आहे ना. पवायला मजा येईल तुम्हाला. पवायला मजा येईल. साफसफाई नाही पावसामुळे घाण झाला आहे तो. ने पियुष आहे, पिणे आहे, हे आपली सगळी पब्लिक आहे. हे दाखवतो ना आपल्याला. हे दाखवू नको, इकडची लाईन दाखव. हा पेप्सी बघा काका आपले ठाण्याचे सगळे. आणि विंधनचे काका, पप्पा, अजून काका दिसत नाही. माझा मुलगा जेवण बघा, जेवण बघा. हे आपल्या ठाण्याचे माहिती आहे तुम्हाला. आर्यनचे पप्पा. आर्यनचे पप्पा बरोबर. बघा दिनेश काका. बस हा दिसला. जेवण बनवतात चालेल. वहिनी काय द्या, वहिनी तिकडे काय करत आहे काय. चला इथून सर्व जा घर आहे. सर्व बिया इथं काय अय्यो एक घर आहे. इथं सगळे माणसं बसली. इथं काय नमस्कार. हे बघा आपली सगळी मेंबर. आई शपथ व्हिडिओ चालूच आहे. मग चालू आहे. हे आपली सगळी मेंबर. मग आता दिसू ना काय झालं. बाकीचे काय पोरं नेली कवतान काय. तुमची मजा आहे, यांची मजा आहे. घेतली नाही मग काय. चला आता जाऊया पवाला जाऊया. यांची काय मजा झाली. आली ना हे बघा दिसलो. हाय डायसोची स्कॅनिंग करायला नाही गेलं. नाही कोण आहे. तुम्हाला आता मागचा व्ह्यू दाखवू का. पाणी किती भरलाय दाखवतो. हे बघा पाणी सगळा धरणांचा पाणी आहे. धरण आहे वरच्या साईडला. सगळा धरणाचं पाणी इकडे येते. इथं पावायला मजा आहे. तर आता पोहते कसं. चला चिंब भिजलेले टॉपचा बुट ना. आता तू कसा जातो त्या दाखवतो. हा चालेल आहे. हा पिया जा. नड वन साइड ये जा. पिया कंटेंट तरी दे पर. कंटेंट दे पर थोडासा पण जागव पण. पिया पर मगाशी तलांडीन भरलास तुझ्यात. हा काहीच पाणी बघा इथं फुल खोल पाणी आहे. एकदम खोल पाणी आहे इकडं. पिया चाललाय बघा मस्त. मी कशी जाऊ. मनाचा आवाज आहे. कसा जाऊ मला त्या समजून आली. ते साईडला इकडे या पिया. इकडे जाऊया. पिया इकडे या. गाईस पाणी बघा नुसता पाणी आहे. त्यांची सो गाईज आता आलो ना आम्ही चिनेरला. तर चिनेरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. धरणात पाणी येतंय तो व्ह्यू बघा. बघतो असला पाणी आहे बघा. पाणी बघा. तर आता इकडनं वरती जा. आपण इकडं पावाला आलो मजा करायला आलो. आता मजा करू मस्त की पाहू. पाणी बघा कसं लागलं. इकडनं जावाचा वर. ही मजा. आलाय पाणी मस्त.
मित्रांनो फुल मजा पाणी आवरा भरलाय ना पाणी म्हणजे इथं थारा होत नाही म्हणजे वंड आहे पका पण नाही माणूस बुरला का वंड आहे आपल्या थोडावर इथे पावता तर पावतोय जास्त नाही पुरला होता फक्त जागच्या जागी बस काम 25 हे आता आम्ही काय आलून दाखवतो नुसतं इखन असं आहे आणि आपण तिथं पोहत होतो आता इथं आलो बावडी बघायला आलो बावडी हे होडी बघा दगडाची होडी हे खड्डा आहे काय बावडी बघा तिकडं वाय टाकलं तिथं आलो ना मी मजा करा पिया पटापट ही जायचं पैसे हा आलो पाठी होत आहे आवरा गड्डा आहे इथे उलटा बसतो तुम्हाला आहे बाबा होईल काय गाडी गाडी पाणी मला पाण्याची गाडी आहे थांब गाडी बघू दे मला इथं सो मित्रांनो आलो आता घरी मस्तपैकी मजा बिजा करून जेवलो तिथंच आलो बस अर्धे आहेत तिथं थांबताना मजा करतात मी आलो घरी दमलो बघा आणि आयो बघा काय करते आयो काय करते बघा यो रो आहे आपला शेतान टाकायचा आहे तो रो फुरते रो कसा आलाय भात आहे यो रो आलाय त्याला बघा असा दिसते बघा शेतात टाकायचा होता पण वाट नाही जावाला शेतावर शेतानावरा पाणी आहे ना दिसत पण नाही जागा कंची चालायची जागा असे ती पण नाही दिसत समजून नाही आहे तर आता जाणार होता आज रो टाकायला पण काही टाइम नाही भेटला सगळी बाहेर गेली एन्जॉय करायला जावालाच नाही रस्ता तर बघा आता रो फोरतोय यो हो असा फोरा लागते मोकला मोकला हा बघा कसा आहे बघा रो हे फोराचा आहे आणि आता बघू जागा कधी भेटेल जावाला आता पाणी कधी कमी होईल तर रो टाकावं लागेल आणि आपला भिशा बघायला संध्याकाळचं जावाचं आहे काय लागला की नाही बघायला संध्याकाळी बघू जाऊन आता सध्यापैकी आराम डायरेक्ट झोपते आणि चला भेटते नंतर चला मला नाही अंग धुवीन अंग धावा लागेल नाही चला भेटते नंतर तुम्हाला तर मित्रांनो आपला नेहमीप्रमाणे आपला ब्लॉग एंड करायचा राहतो तर ते सांगायला आलेलो तो ब्लॉग एंड करायचा राहिलेला तर मच्छी किती लागली ते पण दाखवलं नाही तर मी फोन पूर्ण भिजलेला होता आणि चार्जिंग नव्हती फोनला त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढता आली नाही त्याच्यानंतर एक दिवसानंतर विसरलो ब्लॉग एंड करायचा आणि ब्लॉग एडिट करायचा पण संपलेलं होतं खूप तर आपला हा ब्लॉग कसा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विषयाला काय लागलेलं एक चिवणा लागलेला मोठा होता एकदम साईज मोठी होती त्याची आणि 2 बोईट माशासारखे ते होते ते लागलेले 2 ते म्हणजे बोईट मासा आणि त्याच्या अजून एक मासा जर सेम दिसतं तर मला त्याच्यामध्ये फरक नाही समजत एवढं नाही समजत सो तर लागलेले होते 2 तर घेतल्याने आलो घरी आणि तुम्हाला दाखवायचं राहिलं आणि तुम्हाला जो धरण दाखवणार होतो तो धरण दाखवायचा पण राहिला कारण तिथं नो एंट्री होती जाऊनच देत नव्हते आतमध्ये आम्हाला बाहेरच थांबायला लागलं तर आतमध्ये जाऊन देत का नव्हते कारण खूप पाऊस होता म्हणजे इतका हिसाबाचा पाऊस होता ना तर नाही ना म्हणताना 4-5 दिवसामध्ये ना धरण तो काहीच नव्हता भरलेला होता आम्ही गेलेलो तिथं व्हिडिओ शूट केलेला तर काहीच नव्हतं भरलेला आत्ता जो धरण भरलं ना म्हणजे एका आठवड्यामध्ये ना धरण पूर्ण पॅक झालेला आणि पूर्ण ओव्हरफ्लो झालेला धरणाचा तर त्याच्यामुळे जाऊन देत नव्हते इतका पाऊस पडलेला गावा साईडला म्हणजे रेड अलर्ट बोलताना तसंच झालेलं असेल तर खूप पाणी आपल्या गावामध्ये तर पाणी खूपच होतं गावामध्ये तर नाही घुसलं म्हणजे आपलं चिरनेर गाव आहे ना त्या गावामध्ये तर दरवर्षीप्रमाणे तो पाणी घुसतोच घरामध्ये कमरे एवढं पाणीच असतं
तर मजा केली, खूप केली मजा. आणि धरण दाखवायचा राहिला तो नेक्स्ट कधीतरी मी दाखवेन. ज्यांना माहिती नसेल त्यांना मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेलच धरण, तो दाखवेन तुम्हाला. आणि आपल्या गावकऱ्यांना माहिती आहे तर त्यांचा तर काही विषयच नाही दाखवायचा. सो आपला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो चला, बाय बाय.